Hello student, last lecture we will study the leakage and crossing over. त्याचबरोबर तुम्ही मॉर्गन एक्सपेरिमेंट क्रॉसिंग ओव्हर त्याचा जो चार्ट आहे F1 जनरेशन F2 जनरेशनचा तो काढला असेल. नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲटोसोमल इनहेरिटन्स. ॲटोसोमल इनहेरिटन्स दिज आर टोटली डिपेंड ऑन द ह्युमन बिईंगचा याच्यामध्ये स्टडी केलेला आहे बघा. ह्युमन सोमॅटिक सेल म्हणजे ह्युमन बिईंगची कुठलीही सेल घेतली तर इट कंटेन 23 पेअर ऑफ क्रोमोझोम. हे तुम्हाला माहिती की 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात. त्याच्यामध्ये ओनली 1 पेअर ऑफ क्रोमोझोम दिज आर द सेक्स क्रोमोझोम आणि 22 पेअर्स आहेत ते कशाचे असतात तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲटोसोम्स. त्यांना ॲटोसोम्स असं म्हटलं जातं बघा. आणि फक्त 1 जी पेअर आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेक्स क्रोमोझोम. जी एक आहे तिला फक्त आपण काय म्हणतो तर सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. आणि बाकी 22 पेअर्स ऑफ क्रोमोझोम दिज आर ऑकर्स इन ह्युमन बिईंग दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲटोसोम्स. देन मग नेक्स्ट काय सांगितलं, ॲटोसोम्स कंट्रोल अ व्हरायटी ऑफ ट्रेट अदर दॅन सेक्स. म्हणजे बाकीचे जे ॲटोसोम्स आहेत ते व्हरायटी ऑफ ट्रेट कंट्रोल करण्याचं काम करत असतो अदर दॅन द सेक्स. देन इज कॉल्ड ॲज द ॲटोसोम्स लिंक ट्रेट अँड ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे जे सेक्स कॅरेक्टर आहेत किंवा सेक्स रिलेटेड कॅरेक्टर सोडून दुसरे जे कॅरेक्टर आहेत ते ट्रान्समिट करण्यासाठी हे 22 पेअर ऑफ ॲटोसोम्स त्यांचा मेन वर्क येतो. आणि दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज त्यांना ॲटोसोम्स असं म्हटलं जातं. आणि दॅट लिंक किंवा दॅट इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज ॲटोसोमल इनहेरिटन्स असं म्हटलेले. मग त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या टर्मिनॉलॉजी किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे जे डिसीज आहेत ते पुढे दिलेले तुम्हाला बघा. मग याच्यामध्ये सम कॅरेक्टर इन्फ्लुएन्स इन डॉमिनंट जीन, सम अदर रिसेसिव्ह. काही जे कॅरेक्टर आहेत किंवा काही जे डिसऑर्डर आहेत ते आपल्याला डॉमिनंट ट्रेट्समधून पाहायला मिळतात, काही रिसेसिव्हमधून. मग डॉमिनंट ॲटोसोमल डॉमिनंट ट्रेट लाईक विडोज पीक आणि हंटिंगटन डिसीज या 2 टाईपचे डिसीज पाहायला मिळतात. आणि ॲटोसोमल हे कशाचे तर डॉमिनंट ट्रेट थ्रू होणारे डिसीज आहेत. आणि दुसरे जे आहेत ते ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट लाईक त्याच्यापासून फिनिल किटोयुरिया आणि सायटिक फायब्रोसिस आणि सिकल सेल ॲनिमिया ह्या टाईपचे जे डिसीज आहेत ते ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट यांच्या थ्रू होणारे डिसीज आहेत. मग त्याच्यामधला पहिला जो दिलेला आहे तो कुठला आहे, विडोज पीक. आणि दिज आर द डॉमिनंट ट्रेट लाईक ॲटोसोम्समधले जे डॉमिनंट ट्रेटमधून ट्रान्सफर होणारा किंवा इनहेरिट होणारा जो टाईप आहे किंवा ट्रेट आहे त्याला म्हटलं की विडोज पीक म्हणजे हेअरलाईन आपल्या फोरहेड्स म्हणजेच कपाळावरती जी असणारी केसाची रचना किंवा जी हेअरची लाईन आहे ती कशी असते दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज विडोज पीक. तुमच्या लक्षात येईल की हा जो पहिला दाखवलेला आहे त्याच्यावरती असा फी आकार दिसतोय आणि याचा जो आहे तो प्लेन आहे. मग जिथं फी आकार असतोय दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज विडोज पीक. त्यालाच काय म्हटलेलं तर विडोज पीक असं डिस्क्राईब केलेलं आहे किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज विडोज पीक. मग ते कशामुळं तर दिज आर ट्रान्समिटेड टू द पॅरेंट टू ऑफस्प्रिंग बाय द डॉमिनंट ॲटोसोमल ट्रेट याच्या थ्रू ते ट्रान्सफर होतं आहे. मग ते काय म्हटलं बघा, इट इज डिटरमाइंड बाय ॲटोसोमल डॉमिनंट जीन किंवा देन विडोज पीक ऑकर्स इन होमोझायगस डॉमिनंट अँड होमोझायगस स्टेट. आता हे तुम्ही मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिडमध्ये पाहिलेले. होमोझायगस असेल तर म्हणजे सिमिलर दोन्ही जीन डॉमिनंट असणारे WW आणि जो हायब्रिड असतो तो एक स्मॉल आणि एक कॅपिटल यामध्ये असतो हेट्रोझायगस कंडिशनमध्ये इंडिव्हिज्युअल. बट दिज आर द डॉमिनंट ट्रेट. देन आणखी काय सांगितलं तर इंडिव्हिज्युअल विथ होमोझायगस रिसेसिव्ह WW झिनोटाईप हॅव स्ट्रेट हेअरलाईन. आणि हा जो आहे स्ट्रेट हेअरची लाईन असणारी फोरहेडवरती दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दे रिसीव्ह ओनली इन रिसेसिव्ह ट्रेट. फक्त रिसेसिव्ह जिनोटाईप त्यांनी तिथं प्रेझेंट असलेला पाहायला मिळतो आपल्याला. नो दे हॅव द स्ट्रेट हेअरलाईन अँड नो विडोज पीक. बोथ मेल अँड फिमेल हॅव इक्वल चान्स फॉर द इनहेरिटन्स. आणि या टाईपचा जो इनहेरिटन्स आहे तो मेल आणि फिमेलमध्ये आपल्याला सिमिलर टाईपमध्ये पाहायला मिळतो. नंतर फिनिल किटिनोयुरिया म्हणजे हे काय तर त्याच टाईपचं डॉमिनंट
जे ॲटोसोमल कॅरेक्टर किंवा ॲटोसोमल ट्रेट आहेत त्यांच्या थ्रू जे म्हणजे इनहेरिट केले जातात आणि दिज आर द इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर असं म्हटले. याच्यामध्ये काय सांगितलं, फेन रिसेसिव्ह जीन्स आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन. जे आहे हे रिसेसिव्ह आहे, डॉमिनंट नाही. तर ॲटोसोमल मधला हा विडोस्पिक हा डॉमिनंट ट्रेटचा आहे आणि फिनेलकिटोयुरिया आर द रिसेसिव्ह ट्रेट थ्रू ट्रान्सफर होणारा ट्रेट्स आहे किंवा इनहेरिटन्स आहे. दिज आर होमोझायगस कंडिशन. आणि मग आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये जे ट्रान्समिशन होतं किंवा कन्व्हर्सेशन होत असतं, फिनिलामाइन हायड्रॉक्झिन एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस, ते प्रोड्यूस होत नाही त्या ह्या ट्रेट्समुळं. आणि द एन्झाईम इज इसेन्शियल फॉर द कन्व्हर्जन ऑफ अमिनो ॲसिड फिनिलामाइन इंटू ट्रायसोम. ट्रायसोममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हे जे एन्झाईम दिले की फिनिलामाइन हायड्रॉक्झिन, हे एन्झाईम नेसेसरी असतात. आणि ते एन्झाईम म्हणजे सिक्रेट न झाल्यामुळं ते जे अमिनो ॲसिड फिनिलामाइन आहे त्याचं ट्रायसिनमध्ये कन्व्हर्जन होत नाही. आणि मग काय होतं तर हिन्स द फिनिलामाइन इज and its derivatives is accumulated in blood and cerebrospinal fluid. ते डायरेक्टली ब्लडमध्ये आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये ॲक्युमुलेट केलं जातं. आणि इट अफेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. त्याचा डायरेक्टली अफेक्ट कशावरती झाला पाहायला मिळतो आपल्याला, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेनवरती. आणि कॉज द मेंटल रिटार्डेशन, आणि त्यामुळं मेंटल रिटार्डेशन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन एक्सेस ऑफ फिनिलामाइन इज एक्सर्टेड इन युरिन हिन्स दिस डिसीज. आणि हे जे फिनिलालाइन आहे दिज आर एक्सर्टेड इंटू द युरिन. ते जे एक्सर्ट होऊन युरिनमध्ये मिक्स झालं तर जो डिसीज होतो त्याला हे नाव दिलेले PKU, म्हणजेच फिनिल कीटोन युरिया. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिनिल कीटोन युरिया. कशा म्हटले तर द फिनिलानाइन इज एक्सर्टेड इन युरिन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिनिल कीटोन युरिया. मग हे दोन्ही जे डिसीज आहेत दिज आर द ॲटोसोमल डॉमिनंट आणि ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट थ्रू ट्रान्सफर होणारे डिसीज आहेत. ॲटोसोमल डॉमिनंट थ्रू जे तुम्हाला एक्झाम्पल दिले ते विडोस्पिकचं दिले. आणि ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट थ्रू जे ट्रान्सफर होणारा ट्रेट्स आहे किंवा इनहेरिट होणारा ट्रेट आहे दिज आर द PKU, म्हणजे फिनिल कीटोन्युरिया. देन सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. याच्यामध्ये 2 टाईपचे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असतात. ते तुम्ही लिंकेजमध्ये पाहिले, एक्स लिंक आणि वाय लिंक जीन्स. आणि त्याच्यामधला फर्स्ट जो टाईप दिलेला आहे बघा, आता हे तुम्हाला माहिती की एक्स लिंक जीन आणि वाय लिंक जीन्स दिज आर दॅट टाईप ऑफ जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम, आणि वाय लिंक जीन्स आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलोगस रिजन ऑफ द वाय क्रोमोझोम. हे तर आपण पाहिलेले पाठीमागं. देन इनहेरिटन्स ऑफ एक्स लिंक जीन्स फ्रॉम द पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. मग ते पॅरेंट टू ऑफस्प्रिंग कसे ट्रान्सफर होतात आणि त्याच्यामुळे कुठल्या डिसऑर्डर किंवा कुठल्या टाईपचे डिसीजचे चान्सेस असतात ते तुम्हाला इथं आता म्हणजे स्टडी करणार आहे आपण इथं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एक्स लिंक इनहेरिटन्स अँड देर आर 2 टाईप एक्स लिंक जीन्स दिज आर द एक्स लिंक जीन्स अँड वाय लिंक जीन्स. त्याचे पण 2 टाईप दिलेले आहेत, एक्स लिंक आणि वाय लिंक जीन. मग त्याच्यामधला फर्स्ट जो टाईप आहे एक्स लिंक जीन्स किंवा त्याला सेक्स लिंक जीन असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एक्स लिंक जीनमध्ये तुम्हाला माहिती की फिमेलमध्ये जे क्रोमोझोम्स असतात किंवा सेक्स क्रोमोझोम इन फिमेल दिज आर द एक्स, म्हणजे 23 पेयरमधली एक जी पेयर असणार आहे व ज्याला आपण काय म्हणतो की सेक्स क्रोमोझोम, ती फिमेलमध्ये कशी असणार आहे, फिमेलमध्ये कशी असते तर एक्स अँड एक्स, आणि मेलमध्ये कशी असते या एक्स अँड वाय. म्हणजे 22 इज ॲटोसोम्स आणि 1 कशी असणार आहे तर 1 पेयर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द त्याला आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. मग इथं काय दिलं, एक्स लिंक जीन म्हणजे ऑल टाईप, म्हणजे जे जीन असणार आहेत एक्स लिंक्ड. मग फिमेलमध्ये जे असत आहेत ते कसे असणार आहेत तर दोन्ही एक्स क्रोमोझोम असत आहेत आणि मेलमध्ये एक्स अँड वाय या टाईपमध्ये असतात. फिमेल हॅव 2 एक्स क्रोमोझोम्स अँड they recessive X-linked gene are required for the expression of X-linked trait, and chromosome carry the recessive
gene for X-linked trait and effect of the suppressed by dominant gene present on their X chromosome, and the female with one recessive genes are carrier, and the carrier female is physically normal as show does not suffer from this disease. म्हणजे कुठल्याही फिमेलमध्ये जर एखादा एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड डिसीज कॅरी झाला किंवा इनहेरिट झाला तरी त्या फिमेलमध्ये कुठलेही सिम्पटम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर ॲज अ नॉर्मल फिमेल फिजिकली आपल्याला पाहायला मिळते, बट सी डज नॉट सफर फ्रॉम दिस डिसीज, आणि ती कुठल्याही डिसीजमध्ये सफर होत नाही. म्हणजे त्या फिमेलला जे सेक्स लिंक्ड जीन्स असतात त्यांच्यामुळं कुठलाही धोका किंवा कुठल्याही डिसीजमध्ये ती सफर होत नाही. सेक्स लिंक डिसीज जे असतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, फक्त ॲज अ कॅरियर म्हणून ती वर्क करत असते फिमेल सेक्स लिंक जीन मध्ये. आणि मेलमध्ये काय सांगितलं आहे बघा, मेल हॅव ओनली वन एक्स क्रोमोझोम. फिमेलमध्ये 2 एक्स असतात, त्याच्यामधला एक रिसेसिव्ह असतो आणि एक सप्रेस जरी झाला तरी एक तिथं प्रेझेंट असतो, आणि एक रिसेसिव्ह आणि एक डॉमिनंट असणार आहे. आणि तसं मेलमध्ये काय असते तर एक्स क्रोमोझोम ओनली 1 असतो. इफ एक्स क्रोमोझोम कॅरियर एक्स लिंक रिसेसिव्ह जीन, म्हणजे जे सेक्स लिंक किंवा एक्स लिंक रिसेसिव्ह जीन असतात त्यांच्याशी जर ते कॅरी झाले तर सेक्स लिंक ट्रेट देन एक्सप्रेस फिनोटायपिकली बिकॉज देअर मेल एक्स लिंक रिसेसिव्ह जीन अँड ट्रेट दे एक्सप्रेस फिनोटायपिकली. म्हणजे इथं का जो मेल आहे त्याला जो एक्स लिंक जीन किंवा जो कॅरियर किंवा जो रिसेसिव्ह जीन आहे दीज आर सप्रेस्ड किंवा एक्सप्रेस होणार आहे तो इथं मेलमध्ये. देन द फिनोटायपिकली एक्सप्रेस बिकॉज देर इज नो डॉमिनंट जीन ऑन वाय क्रोमोझोम. इथं जो डॉमिनंट जीन दीज आर नॉट in and on Y chromosome to suppress it effects. There is X-link and sex-link and X-link trait appear more frequently in male than the female. म्हणजे कुठलेही सेक्स लिंक्ड डिसीज जे आहेत किंवा एक्स लिंक डिसीज जे आहेत दीज आर नॉट एक्सप्रेस इन फिमेल, दीज आर एक्सप्रेस इन द मेल. म्हणजे दीज आर फ्रिक्वेंटली इन मेल इन द फिमेल असं सांगितले. हे लक्षात ठेवा, कारण पुढं जे तुम्ही एक्झाम्पल पाहणार आहे कलर ब्लाइंड आणि होमोफिलिया त्याच्यामध्ये हेच दिलेले. देन एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट इन्क्लूड होमोफिलिया, कलर ब्लाइंड, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी. हे कशाचे एक्झाम्पल आहेत तर एक्स लिंक जीनचे जे कॅरी केले जातात पॅरेंट टू ऑफस्प्रिंग किंवा वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनकडं इनहेरिट केले जातात, त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत हे. नंतर वाय लिंक जीन्स आहेत. वाय दॅट टाईप ऑफ क्रोमोझोम्स ओनली प्रेझेंट इन मेल, फक्त आणि फक्त मेलमध्येच तो प्रेझेंट असतो. दीज आर लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अँड देन सच जीन काय म्हटले बघा, यांच्यामुळे जे फॉर्म होणारे जे डिसीज आहेत दीज आर ओनली ऑकर्स इन मेल अँड द मेल सच ॲज हायपरट्रॉकॉसिस रिस्पॉन्सिबल फॉर द रिसेसिव्ह डेव्हलपमेंट किंवा एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट इन हिअर ऑन पिन्ना ऑफ इयर. म्हणजे ज्या तुम्ही काही पाहिलं असेल बघा, काही ह्युमन बिईंगच्या इयरवरती किंवा कानावरती केस आलेले असतात. दीज आर द एक्झाम्पल ऑफ वाय लिंक जीन्स. वाय लिंक जीन्सचं ते एक्झाम्पल आहे की एक्सेसिव्ह हेअर डेव्हलपमेंट झालेले आपल्याला पाहायला मिळते. दिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम द फादर टू सन. आणि या टाईपचे जे कॅरेक्टर आहे ते डायरेक्टली सनकडून फादरकडे ट्रान्सफर केले जातात. हॅलो, नेक्स्ट जे आहे बघा वाय लिंक जीन्स दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेट्रोट्रायकॉसिस. सांगितलं तुम्हाला मी की जे एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन्ना. पिन्ना म्हणजे कानावरती, कानाच्या कडेने असे जे एक्सेसिव्ह हेअर आपल्याला डेव्हलप झालेले पाहायला मिळतात त्याला ट्रायकॉसिस असं म्हटलं जातं. आणि दीज आर द टाईप ऑफ वाय लिंक जीन. वाय लिंक जीनचा तो टाईप आहे. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिले कलर ब्लाइंडनेस, हे एक्स लिंक जीनचं एक्झाम्पल आहे बघा. आणि हे बराच वेळा विचारलेले, त्याच्यामध्ये तुम्ही जनरली जे चार्ट दिलेत फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनचा
ते सर्वांनी पाठ करून ठेवा. त्याचबरोबर सुरुवातीला त्याच्यासाठी वापरलेले अलील, मेलसाठी एक्स, नंतर सी, नंतर स्मॉल सी वाय, नंतर इकडं कलर ब्लाइंडसाठी आणखी छोटा सी काढले म्हणजे आणि एक्स आणि वाय दोन्ही कॅपिटल. नंतर फिमेलमध्ये नॉर्मलमध्ये दोन्ही एक्स एक्स कॅपिटल आणि सी सी पण कॅपिटल काढले, पण वरच्या साईडला स्मॉलमध्ये म्हणजे लिहिलेले त्यांनी छोटं. नंतर कलर ब्लाइंडमध्ये म्हणजे त्याची जी पोझिशन आहे, प्लेस आहे, ते व्यवस्थित बघून घ्या की अलील कसं लिहायचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर पटकन लक्षात येईल आणि करणं सोपं जाईल. आणि हे सर्वांनी 2-2 वेळा लिहून काढा, न बघता शक्यतो लिहिण्याचा प्रयत्न करा. आत्ता व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला समजलं तर न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा की कलर मेल आणि फिमेल नॉर्मलसाठी काय अलील्स आहेत, कलर ब्लाइंडसाठी काय आलेले आणि कॅरियरसाठी काय अलील्स आहेत. मेल हा कधीही कॅरियर म्हणून वर्क करत नाही. ओन्ली फिमेल आर द कॅरियर. फक्त कॅरियर म्हणून फिमेलच वर्क करत असते. मग फिमेलचं झाल्यानंतर फर्स्ट जनरेशनचा चार्ट दाखवला आहे बघा. कलर ब्लाइंड मेल आणि जर नॉर्मल फिमेल यांचं मॅरेज झालं, आफ्टर मॅरेज क्रॉसिंग द कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेल झालं तर काय होतं, आपण पाहिलेलं आहे की कलर ब्लाइंड मेलचा जो अलील्स आहेत, नंतर नॉर्मल फिमेलचे जे अलील्स आहेत कॅपिटल एक्स सी वाय, नंतर कॅपिटल एक्स सी, कॅपिटल एक्स सी, आणि त्याचे जे गॅमेट्स आहेत ते काय आहेत, आणि गॅमेट्स कसे आहेत एक्स सी वाय. म्हणजे गॅमेटाचं तुम्हाला माहिती, तुम्ही 9वी-10वीपासून हे करत आला आहे की वरती जे घेतलेले जेनोटाईप त्याचा सिंगल फॉर्म म्हणजेच गॅमेट. आणि ते झाल्यानंतर हे गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर काय होईल तर जे कॅरियर डॉटर आहेत ते 50% फॉर्म होतात आणि नॉर्मल सन म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये कुठलाही डिसीज मेल देखील फॉर्म होत नाही. कॅरियर डॉटर फॉर्म होतात 50% आणि नॉर्मल सन फॉर्म होत आहेत 50%. लक्षात आलं. दीज आर द प्रेझेंट इन फर्स्ट जनरेशन. फर्स्ट जनरेशनमध्ये या टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग एवढं जरी लक्षात आलं तरी भरपूर झालं की इथं तुम्ही हे पाठ करणं गरजेचं आहे पण की मेल साठी कुठलं अलील्स यूज केलेत, नंतर फिमेलसाठी कुठले अलील यूज केलेत, नंतर कॅरियर फिमेलसाठी कुठले अलील्स आहेत, नॉर्मल सनचा किंवा जो नॉर्मल मेल आहे त्याच्यासाठी कुठले अलील्स आहेत ते तुम्ही बघा आणि पाठ करून ठेवा व्यवस्थित. नंतर सेकंड जनरेशनमध्ये काय होते तर कॅरियर डॉटर आणि नॉर्मल मेलचं जर मॅरेज झाला, मॅरेज बिटवीन द कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल, तर काय पाहायला मिळतं आपल्याला कॅपिटल एक्स आणि कॅपिटल सी आणि कॅपिटल एक्स आणि स्मॉल सी त्यांचे अलील गॅमेटमध्ये येणार आणि नॉर्मल मेल. मग परंतु इथं जे F2 जनरेशन फॉर्म होते म्हणजे इथं चुकून त्यांनी F1 जनरेशन दिले, पण फर्स्ट क्रॉस नंतर हे जर फॉर्म होणार आहे ते F2 जनरेशन फॉर्म होणार आहे कलर ब्लाइंडमध्ये. जर कॅरियर फिमेल असेल आणि नॉर्मल मेल असेल तर हे F2 जनरेशन फॉर्म होते. आणि F2 जनरेशनमध्ये काय फॉर्म होते, नॉर्मल फिमेल 50% फॉर्म होतात, नॉर्मल मेल 50% फॉर्म होतात, कॅरियर फिमेल फिमेल नॉर्मल फिमेल 25% फॉर्म होतात आणि नॉर्मल मेल 25% फॉर्म होतात आणि कॅरियर फिमेल 25% होतात आणि 25% इज कलर ब्लाइंड मेल. 25% काय फॉर्म होतं तर कलर ब्लाइंड मेल फॉर्म होतं. लक्षात आलं. म्हणजे इथं जो कलर ब्लाइंड मेल फॉर्म होते दिज आर प्रेझेंट इन सेकंड जनरेशन. जर कॅरियर फिमेल असेल आणि दिज आर क्रॉस विथ द नॉर्मल मेल तर त्यांच्यापासून फॉर्म होणारा जो मेल आहे तो कसा असणार आहे, कलर ब्लाइंड असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे सेकंड जनरेशनमध्ये फॉर्म होणारा जो मेल आहे तो कसा असणार आहे, 50% नॉर्मल पण फॉर्म होतात परंतु 25% नॉर्मल फॉर्म होतात पण 25% चान्स असतो की काय तर तिचा फॉर्म द कलर ब्लाइंड मेल. फिमेलला तसा शक्यतो काही धोका नसतो बिकॉज द सेक्स लिंक डिसीज किंवा सेक्स लिंक जीन्स कॅरी करण्याचं फक्त वर्क करते फिमेल. दिज आर नॉट डिसीज फ्रॉम द फिमेल. आणि इथं जे आहे ते कलर ब्लाइंड मेल फॉर्म होतो. ठीक आहे, इथं थांबू आपण. होमोफिलिया म्हणजेच ब्लडर डिसीज आहे तो पण याच टाईपमध्ये सेम. त्याचं जे F1 जनरेशन आणि F2 जनरेशन आहे हे तुम्ही सर्वांनी करून ठेवा. सेम टू सेम कलर ब्लाइंडसारखं त्याचं
दिलेले म्हणजे F1 जनरेशन बघा 50% होते आणि F2 जनरेशनमध्ये काय होणार आहे तर त्या टाईपमध्ये मग जसं कलर ब्लाइंडमध्ये 25% झाले त्याच टाईपमध्ये झालेलं इथं पण होमोफिलियाला ब्लडर डिसीज असं म्हटलं जातं. तुम्ही काही लोकांचं ऐकलं असेल की एखाद्या जर कुठला डिसीज असेल तर त्यांना एखादी जखम झाली तर त्यांचं क्लॉटिंग लवकर होत नाही म्हणजे रक्त थांबत नाही, त्याला ब्लडर डिसीज असं म्हटलं जातं की त्यांचा ब्लडिंग जे आहे ते कंटिन्यू चालू राहतं, त्याला ब्लडर डिसीज असं म्हटलं जातं. बिकॉज द रिसेसिव्ह जीन फॉर होमोफिलिया म्हणजे यांच्यामध्ये रिसेसिव्ह जीन ऑफ होमोफिलियाचे प्रेझेंट असतात आणि दिज आर इट इज डिफिशियंट क्लॉटिंग फॅक्टर फॉर द 8 and 9. इथं डिफिशियंट फॅक्टर का जो असतो क्लॉटिंग फॅक्टर जे आहे ते 8 आणि 9 तो इथं कमी असतात, त्यामुळे या टाईपचा ब्लडर डिसीज होतो. आता इथं फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जिथं तुम्ही सी यूज केला कलर ब्लाइंडमध्ये इथं कॅपिटल एच आणि स्मॉल एच असं यूज करायचं आहे. तिकडं कलर ब्लाइंडमध्ये कॅपिटल सी आणि स्मॉल सी यूज केले, त्या ठिकाणी फक्त कॅपिटल एच आणि स्मॉल एच यूज करायचा आहे. बाकी सर्व दोन्ही F1 जनरेशन त्याचबरोबर F2 जनरेशन अगदी सिमिलर आहे आणि कॅरियर फिमेल जी आहे ती कॅरियर म्हणून वर्क करते आणि डिसीज जो आहे तो कलर ब्लाइंड सारखाच इथं पण फक्त आणि फक्त याच्यामध्ये मेलमध्येच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा कलर ब्लाइंड त्यामध्ये जे आहे एच कलर ब्लाइंड इथं चुकून झाले बरं का, इथं होमोफिलिक मेल पाहिजे, इथं कलर ब्लाइंडच झालेले आहे त्यांनी. नॉर्मल फिमेल, नॉर्मल मेल, कॅरियर फिमेल आणि इथं जो आहे होमोफिलिक मेल असं पाहिजे देत असताना. तुमच्या लक्षात आलं असं सेक्स डिटर्मिन जर हा जो होमोफिलीचा आहे इथं त्यांनी दिलेले सेक्स लिंक इनहेरिटन्स इन होमोफिलिया, परंतु इथं देताना त्यांनी काय दिले कलर ब्लाइंड मेल असं दिले, तर तिथं कलर ब्लाइंड न येता काय ना होमोफिलिक मेल असं येईल. 25% मेल नॉर्मल येण्याचे पण चान्सेस असतात, पण 25% इज द डिसीज पर्सन किंवा होमोफिलिक मेल या टाईपमध्ये येईल. हे दोन्ही चार्ट सर्वांनी व्यवस्थित काढून त्याचे जे अलिल्स आहेत ते फक्त चांगल्या पद्धतीनं पाठ करा. कलर ब्लाइंडमधले आणि होमोफिलियामधले फक्त काय एक्स मेलमध्ये फिमेलमध्ये असतो आणि मेलमध्ये काय असणार आहे एक्स आणि वाय, परंतु ते दोन्ही जे दिलेले तुम्हाला ते दोन्ही कलर ब्लाइंडमध्ये सी आणि होमोफिलियामध्ये एच या टाईपमध्ये पाठ करून ठेवा. नंतर नॉर्मलमध्ये कॅपिटल एच आहे आणि जो कलर ब्लाइंडमध्ये आणि होमोफिलिकमध्ये स्मॉल असणार आहे जे लेटर असणार आहे ते, आणि फिमेलमध्ये एक्स असतं आणि फक्त कॅपिटल आणि स्मॉल. आणि जेव्हा कॅरियर म्हणून फिमेल वर्क करते तिथं एक कॅपिटल लेटर असणार आहे आणि एक स्मॉल, म्हणजे कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल एच आणि स्मॉल सी या टाईपमध्ये दिलेले दोन्हीपैकी एक जे एक्झाम्पल आहे आत्तापर्यंत प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेले, त्यामुळं हे पाठ करा. सर्वांनी शक्य असेल तर माझ्या नंबरला सर्वांनी सेंड करा ते जे काढलेले चार्ट आहे ते पण सर्वांनी न बघता काढणं गरजेचं आहे. आता बघून सगळेच काढतील. ठीक आहे, थांबू आपण इथं. थँक्यू.